नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 24 जुलै 2024 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपण लसणाचे बाजारभाव त्याचबरोबर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। लसणाचे मोठे व्यापारी गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणचे रायकर बंधू समीर शेठ यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की आजचे लसणाचे बाजारभाव, त्या संदर्भात होणारे चढ उतार या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज लसणाच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते। मार्केट यार्ड पुणे या ठिकाणचे सर्वात मोठे लसणाचे व्यापारी यांच्यासोबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर आज लसणाचे भाव काय चालू आहेत? सध्या लसणाचे भाव आहेत 110-120 रुपयापासून वरतीमध्ये 240-250। आवक सध्या MP मधनं जास्ती होते, त्याच्याचबरोबर राजस्थान व गुजरातमधनं थोडी होते ना, पण 90% आवक MPचीच आहे ना। तर साधारणतः आपल्या महाराष्ट्रातील लसणाची आवक आपल्याला पाहायला मिळते का? महाराष्ट्रातील लसूण जो आहे तो आत्ता मार्केटमध्ये आहे का आपल्याकडे? महाराष्ट्रात पीक फार कमी होतं, हां, यावर्षी तर अजून जास्ती कमी आहे, त्यामुळे मार्केटमध्ये येतच नाही महाराष्ट्र। साधारण शेतकरी ते घरगुती वापरासाठी किंवा तिथल्या तिथे गावात आहे ना किरकोळ विकून टाकतात ना, ते आपल्या इथे मार्केटमध्ये येणं फार अवघड आहे ना। तर आज पीकच नाही आहे कमर्शियलसाठी येण्यासाठी ना। हां हां तर आज जे लसणाचे भाव जे चालू आहे सध्या, तर मार्केट रेट आणि याचं जर पाहिलं तर साधारणतः आजचे भाव जे आहेत ते शेतकऱ्यांना जो भाव मिळतो आहे तो साधारणतः परवडणार आहे का? हो, निश्चितच परवडणार आहे। यावर्षी रेकॉर्ड भाव आहे, रेकॉर्ड भाव कधीच नसतात ना या वेळेला म्हणजे। हां, तर पावसामुळे काय लसणाच्या दरामध्ये आपल्याला काय थोडं आपल्या इथे जास्ती आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे आपल्या इथे भाव थोडं गिराईक कमी आहे। पण जागेवर जिथे लसूण उत्पादन होतं ना, MP राजस्थान, MP मध्ये तर खूपच कमी आहे। राजस्थानमध्ये तरी थोड्या प्रमाणात झालेला आहे, पण MP मध्ये खूप कमी आहे सध्या पाऊस ना। तर लसणाची क्वालिटी आपल्याला जे आहे ते कोणत्या क्वालिटीचं लसूण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतं? सगळ्याच प्रकारचे लसूण येतात, सगळ्याच प्रकारचे चालतात पुण्यामध्ये। चांगल्या क्वालिटीचे चांगले भाव विकतात, हलक्या क्वालिटीचे कमी दरात विकतात, क्वालिटीप्रमाणे भाव होतात ना। तर लसणाचे दर जे आहेत ते साधारणतः वाढण्याची काही शक्यता आहे का आपल्याला यापुढे? आता सध्या तरी अवघड वाटतंय, कारण ऑलरेडी लसूण भाव आधीच उंच आहेत, कधी कमीच झाले नाही यावर्षी। पण आता शेवटी 2-3 महिन्यात जर काही शॉर्टेज वगैरे झालं तर मग भाव वाढू शकते ना। पण तेच तर लसूण जास्ती बायचान्स निघाला, स्टॉक जास्ती केला लोकांनी, बायचान्स स्टॉक जास्ती निघाला तर मंदी येऊ शकते, पण अशी शक्यता कमी आहे ना। शक्यता कमी आहे, थोडे भाव नंतर शेवटचे 2-3 महिने थोडं उंच राहतील असे अंदाज आहे ना सगळ्यांचा। तर आपलं पूर्ण नाव, गाळा नंबर आणि मोबाईल नंबर सांगा आपला। रायकर ब्रदर्स, गाळा नंबर 285 ना। लहान साईजमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळतो, तर साधारणतः या लसणासाठी 110 ते 120 रुपये किलोपर्यंत आपल्याला या लसणासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, लहान साईजमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते, तर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला 110 ते 120 रुपयाच्या दरम्यान लहान लसणासाठी दर पाहायला मिळते। लसणाची क्वालिटी पाहू शकता, आपल्याला या लसणासाठी साधारणतः 130 ते 135 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर थोडंसं आपल्याला मोठ्या साईजमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळतं, तर या लसणासाठी 130 ते 135 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर साधारणतः या लसणासाठी आपल्याला आज 140 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार जे दर आहेत आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर सरासरी जे दर आपल्याला पाहायला मिळतात ते चांगल्या क्वालिटीमध्ये 150 ते जास्तीत जास्त 200 रुपये किलोपर्यंत आपल्याला सरासरी चांगल्या क्वालिटीच्या लसणासाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार आवक ही आपल्याला पाहायला मिळते। हा जो पूर्ण आपल्याला लसूण पाहायला मिळतो तो हा मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणचा आपल्याला लसणाची आवक पाहायला मिळते। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा। त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसणाची साईजनुसार दर जे आहे ते आपल्याला 100 रुपयापासून ते 240 ते 250 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला या लसणासाठी आज 175 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत ते आपल्याला चांगले पाहायला मिळतात।
तर साधारणतः मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये हा लसूण जो पाहायला मिळतो ते 190 रुपयेपर्यंत या लसणाचे दर असं आज चालू आहेत. तर पावसामुळे थोडंसं ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे 5 ते 10 रुपयाने लसणाचे दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते साधारणतः चांगल्या प्रकारे आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते. बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते. तर त्याचबरोबर क्वालिटी जी आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाची 225 रुपये किलोपर्यंत आपल्याला या लसणासाठी दर पाहायला मिळतो. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 240 रुपयेपर्यंत आपल्याला लसणासाठी दर पाहायला मिळतो. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर पावसामुळे थोडेसे 5 ते 10 रुपयाच्या दरामध्ये आपल्याला लसणासाठी घसरण पाहायला मिळते.